तर मित्रांनो, सगळ्या यूट्यूबरांसाठी हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्यांचा चॅनल मोनेटाईज नाही, तर त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो, गुगल ॲडसन्स आपल्याला कधी बनवायचं असतं आणि यूट्यूबवरती पैसे कधी भेटतात आणि गुगल ॲडसन्स हे चॅनलला कधी लिंक करायचं असतं. तर मित्रांनो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत. तेव्हा मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, तुमच्या हे मनात प्रश्न आला असेल की चॅनलवर 400-500 सबस्क्रायबर झालेले आहेत, तर गुगल ॲडसन्स कधी बनवायचा? तर मित्रांनो, तुमचा जर चॅनलवरती आताशी 400-500 सबस्क्रायबर झालेले तर तुम्ही अजिबात गुगल ॲडसन्स बनवू नका. कारण तुम्ही ज्या वेळेस मोनेटायझेशनसाठी चॅनल आपला अप्लाय कराल, तर त्यावेळेस तुम्हाला नक्कीच प्रॉब्लेम येऊ शकतो. तर तुम्ही लगेच गुगल ॲडसन्स बनवायचं नाही. मित्रांनो, तुमच्या चॅनलवरती जेव्हा 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास कंप्लीट होतील, त्याच वेळेस तुम्हाला गुगल ॲडसन्स बनवायचं आहे. कारण जोपर्यंत तुमच्या चॅनलवरती 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास कंप्लीट होत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला गुगल ॲडसन्सची काही गरजच पडत नाही आणि बनवूसुद्धा नका. तर मित्रांनो, तुम्हाला आता समजलेच असेल की गुगल ॲडसन्स हा कधी बनवायचा असतो. जेव्हा मित्रांनो तुमच्या चॅनलवरती 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास कंप्लीट होतील, त्याच वेळेस मित्रांनो तुम्हाला गुगल ॲडसन्स हा बनवायचा आहे. आणि गुगल ॲडसन्सविषयी तुम्हाला खूप महत्त्वाच्या अशा काही टिप्ससुद्धा ध्यानात ठेवणे गरजेचं आहे. तर गुगल ॲडसन्स अप्लाय करण्याआधी मित्रांनो ह्या काही टिप्स मी सांगणार आहे, तर त्या तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. मित्रांनो, तुमचं वय जर 18 वर्षापेक्षा कमी असेल तर तुमच्या नावानं मित्रांनो गुगल ॲडसन्स हे बनवता येणार नाही. कारण मित्रांनो, गुगल ॲडसन्स बनवण्यासाठी आपल्याला मतदान कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स डॉक्युमेंटची आपल्याला गरज असते. तर त्या डॉक्युमेंटशिवाय आपल्याला गुगल ॲडसन्स हे बनवता येत नाही. आणि मित्रांनो, एक लक्षात ठेवा की एका माणसाच्या नावावर फक्त एकदाच गुगल ॲडसन्स बनवता येतं. आणि मित्रांनो, दुसरा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. मित्रांनो, तुम्हाला जी बँक स्विफ्ट कोड देईल मित्रांनो, त्याच बँकेमध्ये तुमचं खातं ओपन करायचं आहे. किंवा तुमचं जर आधी ओपन केलेलं असेल तर ते सुद्धा चालतं. तुम्हाला जी बँक स्विफ्ट कोड देईल तर त्याच बँकेमध्ये तुमचं जर खातं नसेल तर त्या बँकेमध्ये तुम्ही नवीन अकाउंट ओपन करून घ्यायचं आहे. कारण मित्रांनो, आपल्याला यूट्यूबचं पेमेंट रिसीव करण्यासाठी म्हणजेच आपल्या खात्यामध्ये येण्यासाठी आपल्याला एका स्विफ्ट कोडची गरज असते. तर तो स्विफ्ट कोड फक्त नॅशनल बँकच किंवा मोठी बँक देऊ शकते. तर सहकारी किंवा अशा लहान आपल्याला स्विफ्ट कोड देऊ शकत नाही. तर मित्रांनो, हे लक्षात घ्या की तुम्हाला जी बँक स्विफ्ट कोड देईल तर त्याच बँकेचं खातं आपल्याकडे असायला हवं. आणि मित्रांनो, शेवटचा खूप महत्त्वाचा प्रश्न की आपण ज्या वेळेस गुगल ॲडसन्स बनवू तर त्यावेळेस आपल्याला पत्ता टाकावा लागतो. तर मित्रांनो, तो पत्ता आपण ज्या ठिकाणी राहतो तोच पत्ता टाकायचा आहे. आपल्या पत्त्यावर मित्रांनो पत्ता व्हेरीफाय करण्यासाठी आपल्या पत्त्यावर एक कोड पाठवला जातो. तो कोड आपल्या पत्त्यावर येतो, तर तो गुगल ॲडसन्समध्ये नंतर टाकावा लागतो. म्हणजे आपला पत्ता व्हेरीफाय होतो. गुगल ॲडसन्स बनवता वेळेस आपला पत्ता बरोबरच टाकायचा आहे. आपण ज्या ठिकाणी राहतो तोच टाकायचा आहे. कारण जर आपण आपण जर दुसरीकडचा पत्ता टाकला तर आपला गुगल ॲडसन्स पिन हा त्या पत्त्यावर जायला आणि तो आपल्याला भेटणार नाही. आणि मग आपल्याला पुढे अडचणीसुद्धा येऊ शकतात. आपल्याला तो पत्ता व्हेरीफाय होणार नाही आणि आपल्या चॅनलला पुन्हा डिमॉनिटाईज केला जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला समजलंच असेल की गुगल ॲडसन्स कधी बनवायचा आणि तर त्याची प्रोसेसिंग कशी असते. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, या चॅनलवरती तुम्हाला अशाच प्रकारचे यूट्यूब टिप्स पाहायला भेटतील. तर या चॅनल तुम्ही लगेच सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन पण दाबा. म्हणजे आमचे असेच नवनवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.